प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. मी पास्टर मंगेश रायराम. आज आपण ह्या मननामध्ये गलतीकरास अध्याय 1 व वचन 1 ते 5 ह्या वचनांवर मनन करणार आहोत, शिकणार आहोत. पौलाने गलतियातील मंडळांना लिहिलेले हे पत्र आहे आणि ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला अनेक वचनी शब्द पाहावयास मिळतो मंडळांना. तर त्यांनी एका मंडळीला लिहिलेलं हे पत्र नव्हे, तर त्यांनी गलती प्रांतातील मंडळांना लिहिलेलं आहे. आणि ह्या मंडळ्या कोणत्या आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. इकुनिया, त्यानंतर दर्बे, लुस्त्र व अंतुकिया. तर ह्या मंडळांना लिहिलेलं हे पत्र आहे. इकुनिया, दर्बे, लुस्त्र, अंतुकिया. आणि पुढे पॉल जो आहे तो स्पष्ट रीतीने इथे म्हणतो की त्याची जी नेमणूक आहे ती मनुष्यांकडून नव्हे, कोणा माणसाच्या द्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले तो देवपिता म्हणजे प्रभू परमेश्वर, देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे त्याची दैवी नेमणूक झालेली आहे, हे आपल्याला शिकावयास मिळतं. तर त्याची जी नेमणूक झालेली आहे ती दैवी आहे, ती माणसांद्वारे नव्हे, हे तो ह्या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि पुढे तो ह्या मंडळांना सलाम सांगत आहे किंवा अभिवादन देत आहे, सॅल्युटेशन देत आहे. पॉल त्याच्या सहकर्म्यांचाही ह्या ठिकाणी उल्लेख करतो. त्याच्यासोबत ज्यांनी सेवा केली सुवार्थ प्रसाराच्या कार्यामध्ये, जे त्याचे सर्व सहकर्मी, त्यांचा ह्या ठिकाणी खास करून तो उल्लेख करत आहे, ज्यांनी त्याला ह्या प्रांतामध्ये सुवार्ता सांगण्यास मदत केली होती, जे त्याच्यासोबत होते प्रवासामध्ये, अशांचाही तो उल्लेख करतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून शिकावयास मिळतं की माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून. आणि ह्या ठिकाणाहून आपल्याला पौलाची खास करून एक विशेष बाब शिकावयास मिळते आणि ती म्हणजे तो टीम वर्कर होता. ही वॉज अ टीम प्लेयर. तो मिशन सेवेमध्ये तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत बंधुवर्ग होते ज्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. आणि पुढे तो सांगतो, देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. एक प्रकारचा हे जे अभिवादन आहे हे थ्रिनिटेरियन अभिवादन आहे, म्हणजेच त्रैक्य परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या आत्मिक आशीर्वादाबद्दल तो ह्या ठिकाणी अभिवादनामध्ये बोलतो आणि त्रैक्य परमेश्वराचाही ह्या ठिकाणी तो उल्लेख करत आहे. तर हे जे अभिवादन आहे त्याला आपण थ्रिनिटेरियन ग्रीटिंग्स म्हणू शकतो. त्याच्या अभिवादनामध्ये तो पित्याचा आणि पुत्राचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख करत आहे. आणि ह्या ठिकाणी तो खास करून कृपा व शांती ह्या दोन शब्दांचा उल्लेख करतो. आणि आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल की कृपा म्हणजे पात्र नसलेल्या लोकांना देवाने दिलेली देणगी. आणि तारण खरोखर जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, ख्रिस्त आपल्याला दिलेला आहे. ख्रिस्ताची सुवार्ता दिली, पश्चाताप बुद्धी दिली, विश्वास दिला, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशा दिली आणि त्यांनी आपलं न्यायीकरण दिलं, अपराधांची क्षमा केली. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टींच्या आपण पात्र नव्हतो, पण देवानी ते आपल्या प्रती केलेले आहे आणि म्हणून त्याला कृपा म्हणतात.
आणि पुढे तो ह्या ठिकाणी म्हणतो की शांती असो. शांती याचा अर्थ काय आहे तर अ, समेट. समेट शांती म्हणजे समेट हे आपल्याला शिकावयास मिळतं. तर तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताकडून व देवपित्याकडून व प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुम्हास कृपा व शांती असो. म्हणजे अ, हा तारणदायी आशीर्वाद किंवा अ, तारणदायी अभिवादन सुद्धा आहे. तो ह्या ठिकाणी सांगत आहे की आम्हा अपात्र लोकांना परमेश्वराने जे आहे मुक्ती दिलेली आहे आणि हे त्याच्या कृपेचं कार्य आहे. आणि शांती असो म्हणजे आता देव पित्यामध्ये पवित्र देवामध्ये आणि पाप्यांमध्ये समेट झालेला आहे. म्हणजे आता शत्रुत्व आणि वैर जे आहे ते वैर संपुष्टात आलेलं आहे. हे तो ह्या ठिकाणी शिकवतो. समेट झालेला आहे आणि देवामधील आणि त्याच्या लोकांमधील वैर जो आहे तो संपुष्टात आलेला आहे, समाप्त झालेला आहे. ह्या ठिकाणी तो शिकवितो आणि पुढे तो म्हणतो आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे अ, आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले. ह्या ठिकाणी तो स्पष्ट रीतीने सुवार्तेचा उल्लेख करत आहे. आणि जर अ, आपण याकडे लक्ष दिलं तर आपल्याला समजेल की प्रेषित पॉल जो आहे त्याच्या अगदी मनामध्ये किंवा नित्य त्याच्या मुखामध्ये सुवार्ता होती. कारण की सुवार्ता तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे आणि त्याच्या माइंडमध्ये ती फोरफ्रंट म्हणजे अगदी पुढे सुवार्ता असायची. आणि त्याचे जर सर्व पत्र आपण बघितले तर वारंवार तो ख्रिस्त आणि ख्रिस्ताने केलेले कार्य म्हणजेच सुवार्तेचा उल्लेख वारंवार करतो. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे केवळ आपल्याला केवळ अपराधांची क्षमा प्राप्त झाली नाही, तर देवाने आपल्याला ह्या सांप्रतच्या दुष्ट युगाच्या गुलामीपासून सोडविलेला आहे. म्हणजेच तो ह्या ठिकाणी पवित्रीकरण पवित्रीकरणाबद्दल बोलत आहे. पवित्रीकरणाबद्दल बोलत आहे. सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडविले आहे म्हणजे आपल्याला ह्या जगाच्या सैतानाच्या आणि आपल्या पापाच्या गुलामीपासून देवाने मुक्त केलेला आहे. आपल्याला विभक्त केलेला आहे सांप्रतच्या दुष्ट युगापासून आणि ह्या युगातील सर्व दुष्ट पापांपासून देवाने त्याच्या पुत्राच्या आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे आपल्याला सोडविलेले आहे. हे इथे आपल्याला खास करून शिकावयास मिळतं. तर होय, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आपण नीतिमान ठरलो, आपल्या अपराधांची क्षमा झाली. पण ह्या ठिकाणी आणखीन एक पैलू आपल्याला शिकावयास मिळतो की त्यांनी आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडविले म्हणजेच गुलामीपासून सोडविले. ह्या जगाच्या दुष्टतेपासून आपल्याला विभक्त केलेलं आहे. हे ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. आणि म्हणजेच त्याने आपलं पवित्रीकरण केलेलं आहे आणि तो आपलं पवित्रीकरण करत आहे. प्रगतशीलरित्या तो आपलं जे आहे पवित्रीकरण करत आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त तो असाच मेला नाही तर सबस्टिट्यूशनरी अटोनमेंट म्हणजे आमच्याबद्दल जी जागा आमची होती ती त्याने घेतली. याला बदली प्रायश्चित म्हणतात प्रियांनो. बदली प्रायश्चित. त्यांनी आमची जागा घेतली. बदली प्रायश्चित. तो आपला बदली प्रायश्चित आहे. जो नर्क देवाने माझ्यावर ओतायला हवा होता, जो दंड, जो न्याय, जो शाप आमच्यावर यायला हवा होता सार्वकालिकतेसाठी, तो प्रभू येशू ख्रिस्ताने
त्या वधस्तंभावर स्वतः सहन केलेला आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. आणि त्याने आपली जागा घेतलेली आहे. तो आपला बदली प्रायश्चित आहे हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळते. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की 5व्या वचनामध्ये तो म्हणतो की दे पित्याला युगानुयुग गौरव असो. आणि या सर्व कार्याद्वारे गौरव प्रशंसा जी आहे ती केवळ देवाचीच आहे. अ, गौरव गौरव केवळ देवाचेच आहे हे या ठिकाणी तो शिकवतो. सोली डिओ ग्लोरिया. त्यांनी आपल्याला देवपित्याच्या इच्छेप्रमाणे सांप्रतच्या दुष्टयुगापासून त्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बदली प्रायश्चिताद्वारे सोडविलेला आहे. आणि यामध्ये केवळ देवालाच गौरव आहे, मानवाला नव्हे. कारण की हे कृत्य देवाद्वारे झालेलं आहे, त्याच्या पुत्राद्वारे झालेलं आहे, त्याच्या आत्म्याद्वारे झालेलं आहे. आणि म्हणून पॉल ह्या ठिकाणी म्हणतो की देवपित्याला युगानुयुग गौरव असो. ह्या ठिकाणी आपण पाहतो की पॉल ह्याच पत्रामध्ये अध्याय 6 मध्ये म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा अभिमान बाळगणार नाही. जे यहुदी लोक होते ते अनेक विविध गोष्टींचा अभिमान बाळगत असे. त्यांना असं वाटत असे की तारण त्यांच्या कर्माने होईल, मोशेचं नियमशास्त्रांचं पालन नियमशास्त्राचे पालन केल्याने होईल, सुनतेने होईल. आणि ते अब्रामाचे संतान आहे, इस्रायलामध्ये आहे, इस्रायलातून ते आलेले आहेत. म्हणून ते घमंडी अहंकारी होते. पण ह्या ठिकाणी पॉल म्हणतो की देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आणि अध्याय 6 आणि वचन 14 मध्ये तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगणार नाही. प्रभू परमेश्वर आपल्याला ह्या वचनांद्वारे आशीर्वाद देव. आणि खरोखर देवपित्यालाच युगानुयुग गौरव असो. आमेन.